नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी शहरी बस स्थानकवर। इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे रत्नागिरीपासून नृसिंहवाडीपर्यंत। जवळपास या प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर 175 ते 180 किलोमीटरचा प्रवास आहे। आणि या प्रवासासाठी आजच्या सोबतीला जी बस आपल्या सोबत असणार आहे राजमाता जिजाऊ बस, ते पण अशोक लेलँड कंपनीची। तसं बघायला गेलं तर त्या बसचं थोडासा मायनर चेंजेस आहे, जास्त काही चेंजेस नाही त्या बसेसमध्ये। तर तुम्हाला त्या बसची थोडक्यात माहिती सांगतो, त्या बसमध्ये काय काय फीचर आहे, काय काय सेवा सुविधा दिलेल्या आहेत। आता आपण रत्नागिरी बस स्टँडला आलो आहोत आणि हे जे बस स्टँड आहे ते नवीन बस स्टँड आहे। याच्या आधी आपण उतरायचो रहाटघर असं काहीतरी बस स्टँडचं नाव होतं। त्या बस स्टँडला पहिली गाडी जायची, पण हे बस स्टँड नवीन बांधल्यापासून ना सगळ्या गाड्या याच बस स्टँडला येतात। आणि बस स्टँड बघा तुम्ही, ग्रामीण बस स्थानक रत्नागिरी आणि याच्या पाठीमागे चिटकून शहरी बस स्थानक रत्नागिरी असे दोन बस स्टँड आहेत एका पाठोपाठ। खाली ज्या बसेस लागतात ते शहरी, वरती जे लागतात ते ग्रामीण। तर मंडळी अशा प्रकारचं हे दुमजली बसस्थानक आहे रत्नागिरीचं। तरी पण तुम्हाला या बसस्थानकचा मस्तपैकी असा परिसर दाखवतो, कशा प्रकारचा हा परिसर तयार केलेला आहे। जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं, ज्या बसनं आज आपण प्रवास करणार आहे अशोक लेलँडची राजमाता जिजाऊ बस। पण या रोडवर टाटाची बस आहे की लेलँडची बस आहे तशी काय आयडिया नाही, त्यामुळे दोन्हीपैकी कुठली जरी बस लागली तर आपण त्या बसचा रोड कव्हर करणार आहोत। कारण दोन्ही बसमध्ये एवढा मेजर फरक नाहीच आहे, सेम टू सेम सेवा सुविधा त्याच्यामध्ये दिलेल्या जे टाटाच्या बसमध्ये दिल्या होत्या। आणि अशा बसेस जर 2x2 आल्यात ना सगळ्यात भारी होऊन जाईल। सर्वप्रथम बसच्या बॉडीकडे पाहिलं तर टाटा राजमाता जिजाऊ बस अधिक प्रीमियम आणि आकर्षक दिसते, तर अशोक लेलँडची बस अधिक मजबूत आणि हेवी ड्युटी फील देते। फ्रंट डिझाइन मध्ये टाटाची बस अधिक आधुनिक वाटते, तर अशोक लेलँडची बस पारंपरिक पण दमदार लुक देते। ड्रायव्हर केबिन मध्ये दोन्ही बसमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले, मात्र अशोक लेलँड मध्ये ड्रायव्हरच्या पाठीमागे मोठी विंडो देण्यात आली, तर टाटा मध्ये ती लहान आहे। मोठ्या विंडोमुळे अशोक लेलँडच्या केबिन मध्ये अधिक प्रकाश येतो आणि केबिन अधिक मोकळी वाटते। USB चार्जिंग पॉइंटच्या बाबतीत दोन्ही बसमध्ये सुविधा आहे, मात्र त्यांची लोकेशन वेगवेगळी ठेवण्यात आली आहे। प्रवासी क्षमतेमध्ये टाटा बसमध्ये 55 आसने आणि 11 उभे प्रवासी अशी क्षमता आहे, तर अशोक लेलँड मध्ये 55 आसने आणि 9 उभ्या प्रवाशांची क्षमता आहे। वजनाच्या बाबतीत टाटा बसचे अनलेडन वेट 11,194 किलो आहे, तर अशोक लेलँडचे 10,800 किलो आहे। म्हणजे टाटा बस सुमारे 394 किलोने जास्त जड आहे। एकंदरीत दोन्ही बसेस जवळपास सारख्याच आहेत, मोठा फरक नसला तरी बॉडी डिझाइन, केबिन विंडो, प्रवासी क्षमता आणि वजनामध्ये काही लहान मोठे बदल पाहायला मिळतात। आता यामध्ये तुम्हाला कोणती राजमाता जिजाऊ बस जास्त आवडली, टाटा की अशोक लेलँड, नक्की कमेंट मध्ये सांगा। सध्या रत्नागिरी बस स्टँडला टाइम झालाय दुपारचे 1:30 वाजलेले आहेत। अजून आपल्याला बस लागणार आहे ती दुपारी 2 वाजता लागणार आहे रत्नागिरीवरून नृसिंहवाडी जाण्यासाठी। बघूया आता किती वाजता लागते, कुठे लागते। तरी ते जिजाऊ बस लागलेली आहे, फलाटला प्रवाशांची तुडुंब गर्दी। तरी जिजाऊ बस टाटाची आहे, अशा प्रकारची डिझाईन आहे याची। फायनली मंडळी आपल्याला बस लागलेली आहे रत्नागिरीवरून रत्नागिरी नृसिंहवाडी। गाडीचा मार्ग पाहू शकता, रत्नागिरी, पाली, साखरपा, मलकापूर, कोल्हापूर, कुरुंदवाड आणि नृसिंहवाडी। तर या मार्गावरून आपली गाडी जाणार आहे। आणि या रूटला गाडी बघा, टाटा कंपनीची गाडी। आणि ज्या गाडीनं आपण प्रवास करणार आहे MH14 यांनी 3847 या गाडीनं आपण प्रवास करणार आहे नृसिंहवाडीपर्यंत। नृसिंहवाडीच्या बाजूला अजून एक गाडी आली, रत्नागिरी मिरज गाडी, सांगली मिरज। एक रिॲलिटी सांगतो, आता ज्या या बसेस आल्यात ना, आता तुम्ही म्हणत असाल की लेलँडची बस चांगली की टाटाची बस चांगली। आता मी सगळ्यात जास्त कंपॅरिझन तुमचा दूर करतो। ह्या ज्या बसेस आहेत ना टाटा बसेस, ह्याची बॉडी आहे ना ती भरीव दिसते आतून। ही बस आहे ना एकदम जबरदस्त बनवली आहे टाटाची बस। लांबून जरी ही गाडी बघितली ना अशी उठून दिसते गाडी। राजमाता जिजाऊ बस लालपरीमध्ये जर आल्या असत्या ना टाटाच्या, बाप रे बाप, सगळ्यात बेस्ट गाडी उठून दिसली असती 2x2च्या कॉम्बिनेशन मध्ये। रत्नागिरी आगरला टोटल 18 गाड्या मिळालेल्या आहेत राजमाता जिजाऊ बस, ते पण लेलँड आणि टाटा मिक्सिंग। रत्नागिरी बस स्टँडला तुफान आणि प्रचंड अशी गर्दी आहे, बसस्थानक अक्षरशः फुल भरलेलं आहे। ज्या फलाटला आपली बस थांबते, फलाट क्रमांक 2 ला, जिथे कोल्हापूर, सांगली, मिरज, पंढरपूर, अक्कलकोट जाण्यासाठी बसेस लागतात, त्या ठिकाणी आपली बस बरोबर इथे थांबलेली आहे, फलाट क्रमांक 2 ला। मंडळी तुम्हाला जर रत्नागिरीवरून थेट नृसिंहवाडी जायचं असेल ना तर 2 गाड्या अवेलेबल आहेत दिवसभरात। एक सकाळची गाडी जाते पावसवरून येणारी, पावस रत्नागिरी नृसिंहवाडी, सकाळी 8ची गाडी अशी काहीतरी। त्याच्यानंतर बरोबर दुपारच्या 2 वाजता गाडी लागते
थेट रत्नागिरीवरून नृसिंहवाडीसाठी. रत्नागिरी बस स्टँडला आपण तब्बल 1.5 वर्षात येतोय, कारण आपला लास्टचा ब्लॉग जो होता रत्नागिरीवरून, आय थिंक रत्नागिरी मुंबई का असं काहीतरी होता. समोर पाहू शकता गणपतीपुळे कोल्हापूर. बऱ्याच गाड्या तुम्हाला कोल्हापूरवरून गणपतीपुळेसाठी मिळतात. मला बारामतीवरून गणपतीपुळे करायचं होतं, पण ती गाडी बंद केली. म्हणजे ती गाडी होती ती टेम्पररी होती. आता ड्रायव्हर दादांना विचारलं मी की लेलनची गाडी भारी की टाटाची. ड्रायव्हर दादा म्हणतात टाटाची गाडी भारी. आणि इथे ना गाडीचं थोडंसं व्हायब्रेशनचा प्रॉब्लेम आहे, कारण हे जे स्क्रू आहेत ते निघत आहे. फॅन पण एकदम जोरात चालतं, इथपर्यंत हवा येते. तर चला मंडळी, आता गाडी हलते आपली रत्नागिरी बसस्थानकवरून. बरोबर टायमिंग झाला आहे, दुपारचे 2 वाजलेले. चला मंडळी, मस्तपैकी या प्रवासाला सुरुवात करूया. बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होते. चला तर मग. आत्ता आपण आलो पाली बसस्टँडला, आणि पालीचं हे बसस्थानक बघा, इथे स्वच्छता करायचं काम चालू आहे. आणि बरोबर या ठिकाणी बस पोहोचली आपली 2:43. पुढं आता पालीनंतर साखरपा बसस्टँड लागेल. कधी दाखवलं नव्हतं हे बसस्टँड तुम्हाला, त्यामुळे म्हणलं दाखवूया. ही बसस्टँड मस्त आहे. पण आता इथून गाडी निघते आपली. आता पुढचं बसस्टँड असेल ते साखरपा, जाऊया. रत्नागिरीपासून जवळपास 50 किलोमीटर अंतर गाठत आपण पोहोचलेलो आहे साखरपा बस स्थानक. बरोबर या ठिकाणी आपल्याला पोहोचायला 1 तास 20 मिनिटाचा कालावधी लागलेला आहे. वातावरण बघा कसं आहे. आज जसं रत्नागिरीला पोहोचलो ना, सकाळपासून असंच वातावरण आहे, एकदम ढगाळ. साखरपा बस स्थानकला इथे आपली बस आलेली आहे. हे बस स्टँड मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलं होतं 3 वर्षाखाली, 2 वर्षाखाली, 1 वर्षाखाली, आणि आत्ता बघा लेटेस्ट. या गाडीमधून तुम्हाला पुणे बारामती रूटला देवा घाटातून प्रवास दाखवलेला आहे. आता तुम्हाला या गाडीचा प्रवास दाखवतो आंबा घाटातून साखरपा नंतर. आता रत्नागिरी नंतर पाली, साखरपा, आणि आता आंबा घाट कव्हर करत आपण पोहोचणार मलकापूरला. मलकापूर नंतर कोल्हापूर हुपरी मार्गे गाडी जाते आपली कुरुंदवाड नृसिंहवाडी. तर मंडळी जाऊया आता आंबा घाट कव्हर करत आपण पोहोचूया कोल्हापूरला.
रत्नागिरीपासून मस्तपैकी आपण आंबाघाट कव्हर करत आता आपण पोहोचलेलो आहे मलकापूरमध्ये. मलकापूर येळाने पाहू शकता माझ्या पाठीमागे मलकापूर येळाने. आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 5 मिनिटासाठी ब्रेक झालेला आहे. मी रत्नागिरी बसस्टँडला ज्या बसची ओळख तुम्हाला करून दिली होती ती बस आपल्या समोरच आहे. ती पण इथे 5 मिनिटासाठी थांबलेली आहे. पाहू शकता MS14 NE 3850 आपली 4847 आहे आणि दोन्ही पण रत्नागिरी आग्राच्या गाड्या आहेत. मावशीकडून जांभळं घेतोय आणि मावशीकडे करवंद पण आहे. 50 रुपयाची जांभळं घेतली. एकदम नॅचरल चीज खायला भारी वाटतं. आणि तुम्ही पण काही गोष्टी अवॉइड करा प्रवासात, जसं की फास्ट फूड. आता मी तब्बल 1-1.5 वर्ष झालं फास्ट फूड अवॉइड केलेलं आहे. पहिलं मी ज्यावेळेस प्रवास करायचो ना सारखं ते तळलेले वेपर, कुरकुरे, चिप्स, तर नंतर त्याचे साईड इफेक्ट जाणवायला लागले. त्यामुळे मी 1 ते 1.5 वर्ष झालं हे बंदच करून टाकलं, फास्ट फूड नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला फेवरेट मेनू वरण भात किंवा कधी कधी व्हेज थाळी हे सगळ्यात बेस्ट आहे. जर ऑप्शन नसेल त्या ठिकाणी तर आपण मिसळ पाव वगैरे कधी कधी ठीक आहे, पण फास्ट फूड वगैरे टाळा तुम्ही प्रवासात वगैरे. आणि असलं खाण्यापेक्षा 2 पैसे जास्त जाऊ द्या पण जेवण करा चांगलं. मी हाच सल्ला देईल. भलेही तिथं महाग असू द्या पण शरीरापेक्षा काही महाग नाहीये. बरोबर या ठिकाणी जी आपली बस पोहोचलेली आहे मलकापूर येळानेला 4:30 वाजता. फायनली मंडळी आपण पोहोचलो कोल्हापूरला बरोबर 6:10 या ठिकाणी झालेले. म्हणजे रत्नागिरी पासून आपल्याला इथपर्यंत यायला जवळपास 4 तासाचा कालावधी लागलेला आहे. आणि या ठिकाणी आपली गाडी आलेली आहे फलाट क्रमांक 14 आणि प्रवासी वगैरे उतरत आहे. या गाडीसाठी आपल्याला तिकडे भाडे पडलेले 355 रुपये ऑनलाईन तिकीट रत्नागिरीपासून नृसिंहवाडीसाठी. जसं की मी तुम्हाला दुपारी बोललो होतो की 2 गाड्या नृसिंहवाडीसाठी जातात, तर दोन्ही गाड्यात बुकिंगला अवेलेबल आहे. तुम्ही बुक करून प्रवास करू शकता. आणि मी ज्या सीटला बसलो होतो ना त्या सीटला थोडंसं जरा बसू शकतो ॲडजस्ट करून. फक्त थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं कधी कधी. 150 किलोमीटरला ही गाडी आरामात कव्हर करते. तसं मी 3x2 गाडी आहे. गेल्या वेळेसच मी या गाडीबद्दल प्रतिक्रिया दिली होती कशा प्रकारची गाडी आहे. तशीच कंडिशन आहे. जास्त काही वेगळं सांगू शकत नाही कारण या ज्या बसेस आहेत त्या मिड रेंजसाठी बनवल्यात, त्या मानाने ती गाडी बेस्ट आहे. आणि प्रवासी सगळ्यात जास्तीचे होते ते कोल्हापूरचे. आता गाडी निम्मी झालेली आहे आपली, बऱ्यापैकी प्रवासी आहेत गाडीमध्ये. कोल्हापूरपासून हुपरी मार्गे आपल्या गाडीचा जो अंतर दाखवतो तो 52 किलोमीटर अंतर आपल्याला कव्हर करायचा आहे नृसिंहवाडी जाण्यासाठी. तर आपला आता कोल्हापूर नंतर हुपरी, कुरुंदवाड आणि नृसिंहवाडी असा रोड राहिलेला आहे. टोटल 52 किलोमीटरचं अंतर. तर मंडळी कमेंट करून सांगा की तुम्हाला टाटाची गाडी आवडते की लेलनची गाडी आवडते. नक्कीच कमेंट करा. ती पण जिजाऊमधली म्हणतो बघ. तर मंडळी आपण पर्यटनाची एक नवीन सिरीज काढली होती आणि आपली पहिली सिरीज आहे कोल्हापूर जिल्ह्यातली पर्यटन स्थळ. बघितलं नसेल ना तर बघून या. मस्त असं त्याच्यामध्ये 7 पॉईंट आपण 2 दिवसामध्ये कव्हर केलेले आहेत, ते पण बजेटमध्ये. या आठवड्यात ना मला एक ट्रिप आलेली आहे ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेची. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचं जे पर्यटन आहे ना ते पुढच्या आठवड्यात होईल किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात तुम्हाला बघायला मिळेल. कोल्हापूर पासून 22 किलोमीटर अंतर गाठत आता आपण पोहोचलोय हुपरी बस स्टँडला. या बस स्टँडला येण्याची ही माझी पहिली वेळ आहे. कोल्हापूरवरून एकमेव अशी एक गाडी आहे जी नृसिंहवाडीला जाते युनिक मार्गाने. तुम्ही इथे आपली हुपरी बस स्टँडला गाडी आलेली आहे आणि बरोबर टायमिंग झालेला आहे 7:12. जवळपास या ठिकाणी 7:15 वाजत आलेत. आणि हुपरीचं बस स्टँड बघा तुम्ही एकदम. तर असं काहीसं नवीन बस स्टँड दिसतंय. तर हे हुपरीचं बस स्थानक. आता हुपरीवरून आपला जो अंतर राहिलेला आहे तो जवळपास 30 किलोमीटर. आणि या मार्गावर एसटीची कुठलीच गाडी धावत नाही. आणि कोल्हापूर नंतर या मार्गाने जी जाणारी गाडी आहे ना ती एकमेव एक गाडी म्हणू शकतो. हा 52 किलोमीटरचा जो अंतर आहे ना तो
खूपच युनिक आहे. रत्नागिरीला एकदम जबरदस्त असं वातावरण होतं, म्हणजे अक्षरशः घाम निघला तिथे थांबून थांबून. आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी आहे की हुपरी नंतर आपल्याला एक बॉर्डर लागणार आहे, महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्र ही जी बॉर्डर आहे ना, आणि या बॉर्डरचा जो एरिया आहे तो 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्याच्यानंतर परत आपण महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये एंटर मारतो. पुढचं गाव लागतं ते बोरगाव नंतर आपला फायनल स्टॉप नृसिंहवाडी. मी फर्स्ट टाइम या रोडवरनं प्रवास करतोय ना, त्यामुळे हा मार्ग माझ्यासाठी खूप युनिक आहे. चला आता ड्रायव्हर दादा आलेले आहेत, तर जाऊया आता डायरेक्ट थेट पोहोचूया नृसिंहवाडी. थोडासा बॉर्डर दाखवतो तुम्हाला. चालू होते काय बरोबर पाऊस चालू होत आहे काय ट्रॅव्हलचं भारी आहे बघ. वर्षातनं 2 ट्रिप मोठे मारल्या. तुझी आता गाडी आज गेली का नाही? आता हा हा 15 दिवस गाडी येत नाही. येत नाही येत नाही. दक्षिण भारत उत्तर भारत 25 वर्षात तेच करायचं. हा 25 वर्षात तेच करायचं. केशवराव हा म्हटलं म्हणलं एवढं यंत्रणा लावायची एवढ्या कमी वयात माणसं बाहेर मिळू लागली. तिरुपती एक माणूस, उडुपीमध्ये माणूस, कन्याकुमारीला माणूस. हे उडके हॅलो दोडके. कोण बाबा? नाही नाही ते सर आहे. फायनल मंडळी आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे रत्नागिरीपासून नृसिंहवाडीपर्यंत वाया हुपरी मार्गे. मस्त असा 6 तासांचा कंप्लीट जर्नी झालेला आहे. आणि बुकिंगला जी ही बस दाखवत होती बरोबर या बसनं तेवढ्याच टायमिंग मध्ये हा रोड आपला कव्हर केलेला आहे. तर मंडळी अशा पद्धतीने या गाडीचा रोड चालतो रत्नागिरी नृसिंहवाडी. तब्बल 6 तासांचा प्रवास. त्याच्यामध्ये तुम्हाला बसचं कंपॅरिझन दाखवलं, बसचा रोड दाखवला, मार्ग त्याचा थोडासा युनिक होता तो पण दाखवलेला आहे, गाडीबद्दल माहिती सांगितलेली आहे, 2 गाड्यांचं कंपॅरिझन सांगितलेलं आहे, आंबा घाटातून झलक पण दाखवलेली आहे. एवढं सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ही गाडी मुक्कामी थांबणार आहे इथे नृसिंहवाडीला. आता हीच गाडी उद्या सकाळी नृसिंहवाडीवरून सकाळी 6 वाजता गाडी आहे ना, 6:30 ओके 6:30 वाजता गाडी नृसिंहवाडीवरून. तर भारी वाटलं दादांसोबत प्रवास करून. चला दादा कधी आले तर भेटू परत रत्नागिरीला. भारी वाटलं तुमच्यासोबत प्रवास करून. नाव काय आपलं? DS शिंदे. रत्नागिरी आगारची गाडी ही रत्नागिरी नरसिंहवाडी हे टायमिंग आहे. रत्नागिरीमधून 2ला सुटते, नरसिंहवाडीमध्ये 8 वाजता पोहोचते. त्यानंतर ही सकाळी 6:30ला निघते आणि 12:30ला रत्नागिरीमध्ये जाते. गाडी उत्कृष्ट आहे, गाडी चांगली आहे, सुरक्षित आहे. सगळ्यांनी प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा. ऑनलाईनला दोन्हीकडे गाडी आहे.
त्यामुळे लोकांची सोयीची गाडी आहे. मस्त असा प्रवास झालेला आहे गाडीचा. आणि आत्ताबरोबर आपण नृसिंहवाडी बसस्टँडला आहे आणि बसस्थानक बघा कशा प्रकारचं हे बसस्थानक आहे. वेगळं काही सांगायची तुम्हाला गरज नाही, कारण तुम्ही रेग्युलर व्हिडिओ जर पाहत असाल ना, तुम्हाला हे सगळं ऑलरेडी मी दाखवलेलं आहे. दुपारी घामाघूम झालेल्या अवस्थेतून प्रवास करून आत्ता कुठे एकदम थंडगार वातावरणात पोहोचलेलं आहे. भारी वाटतं आणि मस्त असा वारा सुटला आहे प्लस पाऊस, आणि त्यात प्रवास पण मस्त असा झालेला आहे. तुम्हाला जर या गाडीने प्रवास करायचा असेल तर तुम्ही करू शकता. कम्फर्टेबल ॲव्हरेज म्हणू शकतो आपण. तर मंडळी, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला राजमाता जिजाऊ बस नक्की कमेंट करून सांगा. आणि चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. Fearless.